नमस्कार श्रोते हो, मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण याआधी मैना ही कादंबरी ऐकली होती. देवदत्त पाटील यांनी मैनेचं एक छान आणि सुंदर असं रूप आपल्याला त्यात दाखवलं होतं. आता आपण यापुढे पैलवान ही कादंबरी ऐकणार आहोत. यांच्या लेखिका आहेत सौ माया साठे. चला तर मग सुरू करूया आपण पैलवान. भैरोबाच्या जत्रेतल्या कुस्तीचा आखाडा. पुणे जिल्ह्यातल्या साऱ्या पैलवानांची हजेरी इथं लागे. पैलवानांची कुस्ती ठरली की पंचातर्फे डफ वाजवणारा माग कुस्ती खेळणाऱ्या दोघा पैलवानांची ओळख करून देई. त्यातून ते पैलवान कोणत्या गावच्या तालमीचे, त्यांचं नाव काय, त्यांचा गुरु कोण, सारं लोकांना समजे. मग डफ आणि सनई वाजे. वाद्याच्या गजरात स्फूर्ती येऊन दोन्ही पैलवान एकमेकांशी झुंज घेण्यासाठी नुसत्या लंगोटावर काचा करून मैदानात एकमेकांना सलामी देत. दंड, मांड्याचा आवाज साऱ्या आखाड्यात घुमे. त्यातला एखादा जादा उत्साही असला तर तो उलट्या सुलट्या कोल्हाटुड्या घे. दंड बैठका आखाड्यात मारी. आपल्या ताकदीचं आणि तयारीचं प्रदर्शन करी. भैरोबाचा आखाडा गाजलेला. गावात अनेक पैलवान होते. पंचक्रोशीतल्या साऱ्या पैलवानांमध्ये त्या भैरव गावच्या आखाड्याचा दबदबा होता. कोणत्याही गावात तिथला पैलवान खेळायला गेला की लोक समजत, हा भैरोबाच्या आखाड्याचा पैलवान, हा कुस्ती मारूनच जाणार, मानाचा मंडील आणि रोख रक्कम घेऊन जाणार. भैरोबा गावचा तालमीचा मुख्य पैलवान होता जिजा. चांगला पहाडी तब्येतीचा. डोक्याला फेटा, अंगात कोपरी, त्यावर मलमली पैरण. नखाली तो लुंगी लावून हिंडे. त्याच्या गळ्यात चांगली चांदीची पेटी काळ्या दोऱ्यात बांधलेली होती. तेलात भजी फुगवावीत तसे त्याचे कान फुगलेले होते. गर्दन मोठी होती. त्याला त्या मोठ्या गर्दनमुळे मागे वळून बघता येत नव्हते. त्याला एकदमच मागे वळल्यानंतरच त्याला पाठचं बघता येई. त्यासाठी त्याला आपलं शरीरच फिरवावं लागे. पैलवान जिजाची तब्येत मस्त व्हायला त्याची तयारीच तशी होती. सकाळ संध्याकाळ तो तालमीत व्यायामाला असे. त्याच्या दंड बैठकीच्या आवाजानं तालमीच्या छपरावरची कौल उडत. तो मातीत कुस्ती करायला लागला की सारी तांबडी माती गुलालागत वर उडे. त्याचा दम जिरवण्यासाठी एका पाठोपाठ 5-6 पैलवान तरी खेळत. नदी दुधडी भरून वाहत असली तरी तो एखाद्या बेगुमान रेड्यासारखा पाण्यात स्वतःला झोकून दे. ह्या तीरावरून तो त्या तीरावर सुटलेल्या बाणाच्या वेगाने जाई. पाण्याची मधली धार तो सहज कापून जाई. पोहण्यानं त्याचं सारं अंग मोकळं होई. सारं गाव त्याचं पोहणं पाहून चकित होई. राक्षसी ताकदीचा जिजा पाण्यात बुडत कसा नाही असं काहींना वाटे. पण तो तर चांगला पोहणारा होता. तो बुडणार कसा? आपल्या पैलवानकीनं त्यानं गावात दरारा निर्माण केला होता. आपली ताकद ही गावाच्या भल्यासाठी आहे हे तो विसरला होता. त्याची गावात मनमानी चालली होती. लोक त्याच्या तोंडावर हसत, पण त्याची पाठ फिरली की मात्र लोक पचापचा थुंकत, पाय तिरस्कारानं आपटत. पंचक्रोशीतल्या साऱ्या आखाड्यात त्याचीच कुस्ती शेवटची होई. ती कुस्ती चांगल्या घसघशीत इनामाची असे. पंचक्रोशीतला कोणताच बडा पैलवान त्याच्या संगती झुंज घेत नसे. कारण त्या साऱ्यांना त्याने चांगलीच धूळ चारलेली होती. लांब लांबचे बडे बडे पैलवान येत. त्यात काही महाराष्ट्र केसरी असत, हिंद केसरी असत. जिजाबा त्यांच्याशी झुंज घेई. आपल्या कुस्तीचा चमकदार खेळ दाखवी. त्या खेळाने महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी चकित होत. ह्याने आपल्याला चितपट मारले तर मग आपल्या केसरी पदाची शान काय? ते बचावात्मक खेळत, कंटाळवाना खेळ करीत. पंचमंडळ वैतागून मग ती कुस्ती बरोबरीत सोडवीत. इनाम विभागून देत. एका महाराष्ट्र केसरीला तर जिजाबाने सलामी झडताच पटात शिरून त्याला सरळ डोक्यावर घेऊन आखाडाभर फिरवले आणि मग चांगलेच अस्मान दाखवले होते. त्या वेळेपासून तर त्याचा आणखी दबदबा वाढला होता. पंचक्रोशीतला पैलवान त्याच्या वाट्याला जात नव्हता.
त्याने तो गर्वांध झाला होता. त्याला त्याच्या ताकदीचा गर्व चढला होता. चालताना तो साऱ्या जगाला पायाखाली तुडवीत चाललाय असं वाटे. त्यात त्याला पोलीस पाटील साहेबरावानं आपल्या पदरी ठेवलं होता. पोलीस पाटलाचं छत्र अंगावर म्हटल्यावर मग काय, जिजाला समदं गाव मोकळं झालं होतं. साहेबराव पाटलाची चांगली 100 एकर जमीन, त्याची स्वतःची जंगलपट्टी होती ती वेगळीच. चोराच्या हाती जामदार खाण्याच्या किल्ल्या असाव्यात तशीच त्याची गत. गावची पोलीस पाटीलकी त्याच्याकडं. गावच्या गुन्हेगारीचा रिपोर्ट तो फौजदाराला नाही तर DSPला देणार. गावचा गुन्हेगार कोण, तर तोच फौजदार. DSPपर्यंत गुन्हेगाराची माहिती जाणार कशी? साहेबरावच गावची ग्रामपंचायत चालवणार, गावची सोसायटी चालवणार, पंचायतीची मेंबर त्यांचा सरपंच साहेबराव ठरवणार. त्यांनी काय बोलावं, काय ठरवावं ते साहेबराव आधीच सांगून ठेवी. ग्रामपंचायतीची मीटिंग साहेबरावाच्याच शब्दाची री ओढून संपे. साहेबरावाला विरोध करणारा होता फक्त एकच, तो म्हणजे गोविंदराव पाटील. साहेबरावाचाच तो चुलत भाऊ, पण ते दोघे सख्खे चुलत भाऊ, पक्के वैरी अशातली गत होती. साहेबरावाच्या बापानं गोविंदरावाच्या बापाला इस्टेटीचं वाटप करताना फसवलं होतं. त्याच्या अडाणीपणाचा फायदा घेऊन त्यानं कागदपत्रावर अंगठे घेतलेले. त्यानं साहेबराव मोठ्या इस्टेटीचा मालक झाला होता. गोविंदरावाला त्यामुळं बापाची थोडीशीच इस्टेट मिळाली होती. साहेबरावाचा बाप जिवंत होता, तर गोविंदरावाच्या बापाचा काटा साहेबरावानं आपल्या संपा रामोशाच्या टोळीकडनं काढला होता. गोविंदरावनं खुनाचा आरोप साहेबरावावर केला. मग पोलिसांनी चौकशी केली. पोलिसात साहेबरावाचं उठणे बसणे, बाटली, कोंबड्या तो त्यांना देतच होता. ते प्रकरण कोर्टात गेलं. DSPपर्यंत साहेबरावाची ओळख म्हटल्यावर साहेबराव खुनी कसे ठरणार? पोलिसांनी साहेबरावाविरुद्ध खुनाचा पुरावाच दाबून टाकला होता. त्यामुळे गोविंदरावला साहेबरावला त्या खून प्रकरणात कोर्टात चांगलं पकडता येईना. त्याची बाजू लंगडी पडली. कोर्टानं साहेबराव पाटील मोकळा सोडला, निर्दोष सुटला. गोविंदराव पाटील आपल्याला तापदायक होणार म्हणून मग साहेबरावानं पोलीस पाटीलकी मिळावी यासाठी प्रांतसाहेब कलेक्टरपर्यंत झकमारी केली. त्यासाठी तालुक्याच्या फौजदाराचं त्यांच्याबद्दल रेकॉर्ड नेलं. DSPला फोन करायला लावला. प्रांतसाहेबाने मग साहेबरावाला पोलीस पाटीलकी बहाल केली. प्रांतसाहेबांना मग त्यानं आपल्या वाड्यात चांगला खाणा दिला. प्रांतसाहेबाच्या बायकोला चांगली साडीचोळी केली. बाई पण खुश. साहेबरावचा भाव मग कमी कसा राहील? साहेबराव पाटील गोविंदरावाचा घात करायला टपलेला, पण गोविंदराव दाद देत नव्हता, म्हणून साहेबराव तडफडत होता. त्यानं संपा रामोशाला पुन्हा गोविंदरावला उडवायची सुपारी दिली. गोविंदराव पाटलाची इस्टेट कमी होती, त्याच्या वाट्यालाच इस्टेट कमी आली होती. साहेबरावाला वडिलोपार्जित जंगलपट्टी मिळाली होती. 100 एकर बागायत जमीन मिळाली होती. गोविंदरावला फक्त 25 एकर जमीन होती. 10 एकरांची थोडीशी जंगलपट्टी होती. पण गोविंदराव जबरा होता. त्याच्याजवळ पैसा कमती होता, पण ताकद होती. पण त्याची एकट्याची ताकद साहेबरावाच्या आश्रयाखाली असणाऱ्या संपा रामोशाच्या टोळीपेक्षा कमतीच. त्यात साहेबरावानं राक्षसी ताकदीचा पैलवान जिजा पदरी ठेवलेला. जिजा त्याने चांगलाच उचला होता आणि मातलाही होता. साहेबरावांमुळं आपण कोणावर अन्याय केला, छळ केला तर कोणीच आपल्या विरुद्ध पोलीस ठाण्यात जाऊ शकत नाही, ह्याची त्याला कल्पना आली होती. कुणी त्याच्या विरुद्ध वरपर्यंत गेलेच तर साहेबराव ते प्रकरण दाबूनच टाकी, म्हणजे तो पण प्रश्न नव्हता. जिजानं गावाला वेटीस धरलं होतं. त्यानं पैलवानाचं टोळकं गोळा केलं होतं. त्याची टोळी कोणाचंही उभं पीक म्हटलं तरी खाऊन फस्त करी. केळीच्या बागा असतील तर ते केळी कापून न्यायचे. द्राक्षबाग असतील तर तेच द्राक्षाचे घड उतरवून पेटाऱ्यात भरून खायला न्यायचे. ऊसमळा असला तर सरळ कोल्ह्यागत उसाला लागत आणि बसल्या बैठकीला 50 ऊसांचा रस आपल्या पोटात रिचवीत. गुराळात गेले तर 2-3 ढेपी तरी ते खोबऱ्या संगती खायला उचलून नेत. जिजानं गावाला चांगलंच तंगवलं होतं. त्याला कसं जेरबंद करून पोलीस ठाण्यावर न्यायचं कोणास कळत नव्हतं.
गोविंदरावचं तर 3 एकराचं भुईमुग शेंगांचं शेत त्यांनी रानडुकराच्या सफाईनं उडवलं होतं. वावरात फक्त भुईमुगाचा पाला पडला होता. त्याच्या शेंगा त्यांनी पोटात लोटल्या होत्या. गावातल्या दौलतमल मारवाड्याचं किराणा मालाचं दुकान म्हणजे जिजाच्याच बापाचं. तो कधीही दुकानात जाई, आवाज करी, शेठ, खारीक बदाम मनुका पाहिजे. माल संपला, दौलतमल सांगण्याचा प्रयत्न करी. ते ऐकल्यावर जिजा तसाच दौलतमलला कमरेत हात घालून उचली आणि सरळ त्याच्या धान्याच्या पोत्याच्या थडीवर फेकून दे. दौलतमल बिचारा उठायला लागला तर जिजा आवाज करी, उठलास तर कमरेत मोडील. काय? कमरेत मोडणार? म्हणजे बापरे. तो घाबरे न तसाच निश्चित पडून राहील. मग सारं दुकान दौलतमलचं न राहता पैलवान जिजाचं न त्याच्या टोळक्यांचं होईल. खोबऱ्याची पोती, खारकाची पोती, बदामाचे डबे, बिस्किटांचे डबे सारं ते दुकानातून नेत. त्यांच्या विरुद्ध कंप्लेंट करायची कशी? पोलीस पाटलाला जर ते सांगतील तर त्यांचाच आवाज. जिजा म्हणजे गावचा पैलवान. साहेबराव पाटलाच्या पदरी तो आहे, म्हणजे तो काही मी एकट्यानं सांभाळायचा. तुम्हा लोकांचं काहीच कर्तव्य आहे की नाही? दौलतमल ते जुलमाचं कर्तव्य सहन करत होता. गावात महादेवाला नंदी सोडावा आणि त्यानं गावातील साऱ्या शेतकऱ्यांची पिके खावीत न मस्त व्हावं, माजावं, तसाच जिजाबा माजला होता. त्याच्या डोळ्यात धुंदी चढली होती. आपल्याला कोणी अडवू शकत नाही या घमेंडीत तो. त्याची घमेंड तशी अनाडाई नव्हती. असा जिजा मग साऱ्या पंचक्रोशीत बडा पैलवान झाला तर त्यात विशेष काय? भैरोबाच्या जत्रेतल्या कुस्तीच्या आखाड्यात एक कोपरा पकडून आपल्या पैलवान टोळक्यासह जिजा बसला होता. आखाडा गाजवायला आलेल्या एका पैलवानाकडं तो पाहत होता. त्याच्या अंगातल्या कपड्यावरून तो आपल्या नजरेनं ताकद पाहत होता. त्या आखाड्यात नेहमीच येणारे पैलवान आता त्याला नवे वाटत नव्हते. जे पैलवान येत ते त्याच्या ताकदीचे नसत. आखाड्यातील पैलवान पाहता पाहता त्याची नजर जरा कोपऱ्यात गेली. तेथे साहेबराव पाटलाचा चुलत भाऊ गोविंदराव पाटील उभा होता. त्याच्या शेजारी दाढी मिशीतला एक बलदंड शरीराचा पुरुष उभा होता. तो पैलवान की असाच कोण? पण गोविंदरावाचा हात त्या पैलवानाच्या खांद्यावर. म्हणजे गोविंदरावानं आपल्याला चॅलेंज द्यायला हा कोणी पैलवान आणला की काय? जिजा बसत्याचा उठता झाला. त्याच्या डोळ्याच्या बावल्या रुंदावल्या. श्वास खालीवर झाला. नाकपुड्याचं चिलमीचं तोंड झालं. त्या चांगल्याच फुगल्या. आपल्याशी हा पैलवान खेळणार का काय? आखाड्यात मांगाचा डफ आणि सनई वाजत होती. कुस्ती लावलेला पैलवान दंड मांड्या ठोकून कुस्त्या करीत होते. एका वेळी 2-2, 3-3 कुस्त्या चालल्या होत्या. चिल्लर कुस्त्या संपल्या. वर मोठ्या कुस्त्यांना सुरुवात झाली. उत्तर प्रदेश, मुंबई, पुण्यावरनं अनेक पैलवान आले होते. त्यातले काहीतरी तिकीट लावून खेळणारे होते. त्यांना नाव होते जिजा एवढा चांगला बडा पैलवान. पण तो महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी पदाच्या कुस्तीच्या भानगडीत पडला नव्हता. आपल्या आखाड्यात आपण महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरीवाल्यांना खेळवतो. आपण त्यांची हवा तंग करतो. म्हणजे आपणच बडे पैलवान. मग आपल्याला काय गरज तिकडे कुस्ती स्पर्धेला जाण्याची? तो आता संतुष्ट होता. आपल्याच पाण्याच्या डबक्यात राहून तो डराव करीत होता. सारं त्याच्याच मनानं चाललेलं. पण गोविंदराव बरोबरीनं उभा असलेला तो दाढी मिशीवाला पैलवान, आपण साहेबरावच्या आश्रयाखालचे पैलवान, आपल्याला शह द्यायला गोविंदरावाने हा पैलवान आणला नसेल? साहेबरावनं गोविंदरावाचे वैर त्याच्यासारखंच ह्याचं ना आपलं वैर सुरू होणार की काय? गोविंदरावाच्या बापाची हत्या साहेबरावाच्या संपारामोशानं केली, त्यात सारे निर्दोष सुटले. म्हणून गोविंदराव चडफडत बसलाय. त्या गोविंदरावला साहेबरावला इंगा दाखवायचा आहे. बापाच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. त्यासाठी त्यानं ह्या पैलवानाला तर जवळ केलं नसेल. जिजा आपल्या टोळक्यातनं उठूनच उभा राहिला. गोविंदरावच्या शेजारी उभ्या असलेल्या त्या पैलवानाकडे पाहतच राहिला. त्याला चांगला पाहिल्यावर तो समजला तो पैलवानच आहे. त्याचा चेहरा त्याने अजून कुठल्याच आखाड्यात पाहिला नव्हता. कोण देशीचा हा पैलवान? महाराष्ट्र केसरी, हिंद केसरीपेक्षाही तो बलाढ्य दिसत होता. त्याच्या कानात गोविंदराव काही सांगताना दिसत होता.
तो आपल्याबद्दल तर काही सांगत नसे. जिजा आपल्या टोळक्यातनं सटकला न पंचमंडळी रुबाबात बसलेल्या साहेबरावाला त्यानं डोळ्यानं इशारा केला, जरा बाहेर या. 2 मिनिटात येतो असं सांगून साहेबराव उठला आणि बाहेर आला. तो बाहेर येताच पैलवान जिजानं तोंड उघडलं. गोविंदरावानं कोण्या गावचा पैलवान आणलेला दिसतोय तुमच्या उरावर? माझ्या उरावर नाही, तुझ्या उरावर आणलाय. साहेबराव पाटलानं त्याच्याच थोबाडावर त्याचे शब्द फेकले. ते शब्द ऐकून जिजानं डोळे वासूनच साहेबराव पाटलाकडे पाहिलं. आपली न त्या पैलवानाची कुस्ती आखाड्यात जमली तर? पाटील, तो पैलवान माझ्या संगतीच कुस्ती करायला आलेला दिसतोय. हा सारा डाव तुमच्या गोविंदरावानंच आखलेला दिसतोय. त्या पैलवानाच्या हातात बांगड्या भरल्यात का? त्याच्या हातात बांगड्या भरल्या असतील तर तुझ्या पण हातात बांगड्या भरू काय? साहेबराव पाटील जिजा पैलवानाच्या पैलवानकीला डिवचण्यासाठी बोलला. ते ऐकून पैलवान जिजा गरजला. माझ्या हातात कडं हाय पैलवानकीचं, गळ्यात पेटी हाय, जय बजरंगाची. मी बांगड्या का भरील? तर मग जा तुझ्या आखाड्यात, कुस्तीत चितपट मारायची तू. पैलवान जिजा आखाड्यातल्या आपल्या टोळक्यात आला. आखाड्यात मोठ्या कुस्त्यांना कधीच सुरुवात झाली होती. त्याचं लक्ष आखाड्यातल्या कुस्तीकडे लागणार नव्हतं. त्याची नजर नुसती त्या पैलवानाकडेच लागणार होती. पुण्याच्या आखाड्यातला पैलवान सरपंचांनी फिरवला. तेव्हा खऱ्या अर्थानं मोठ्या वजनातल्या आणि नाव कमावणाऱ्या कुस्त्यांना सुरुवात झाली. ह्या पुण्याच्या पैलवानाला 500 रुपयाची शिंजोड. सरपंचानं कुस्तीचा इनाम जाहीर केला. 10 गावच्या आखाड्यात डफ वाजवणारा महादू मांगानं पण डफ वाजवून त्या पैलवानाच्या त्या कुस्तीची जाहिरात केली. जिजानं आपल्या टोळीतल्या अंकुशाकडे पाहिलं. तो ती कुस्ती पकडायला उतावीळ झाला होता. त्याला त्या पैलवानाशी कुस्ती धरायची होती. तो उठायला लागला. तसा त्याचा हात जिजानं धरला. बोलला, मर्दा थांब की, 500चं 600-700 रुपये इनाम होऊ दे की, मग कुस्तीला उठ. जिजाचं ते बरोबर होतं. असा पैलवान आखाड्यात इनाम पुकारून शिंजोडसाठी फिरायला लागला की पैलवानानं लगेच कधी उठायचं नसतं. त्या पैलवानावरची इनामाची रक्कम चांगली वाढली की मग कुस्तीला उठायचं. म्हणजे चांगली कुस्ती करून पैसा पण तसाच हाती येतो. पुण्याच्या पैलवानाची कुस्ती 700 रुपयावर गेली तेव्हा अंकुशा उठला. सरपंचानं दोन्ही पैलवानांना बाजूनं उभं केलं. त्यांचा हात वर उंचावलं. मग पंचमंडळींकडे पाहून त्यांची कुस्ती होऊ द्यायची का म्हणून सरपंचानं सवाल केला. होऊ द्या कुस्ती. सारा आखाडा घुमला. आखाड्यातल्या लोकांना ती कुस्ती अगदी योग्य वाटली होती. कुस्ती ठरली गेली तेव्हा अंकुशानं कुस्तीच्या आधीच हनुमान उडी मारली आणि ओरडला, जय बजरंगबली. काही कुस्तीवाल्याचे कुस्ती व्हायच्या आधी अवसानच फार असतं. त्यातलीच जिजाची पैलवान मंडळी. त्याचं कुस्तीच्या आधीच अवसानच फार. त्या अवसानानं ते समोरच्या पैलवानाला कुस्ती आधीच घाबरून टाकीत. त्यांना वाटे हा पैलवान फारच भारी दिसतोय. मग ते टेन्शन खाली खेळत. आत्मविश्वास हरला की कोणता पैलवान जास्त टिकणार त्याचा फायदा घेऊनच जिजाच्या टोळीचा पैलवान मग चढाई करून त्या पैलवानाला डोक्यावर घेऊन गरागरा फिरवी. सरळ आखाड्याची तांबडी माती त्याला चारून टाकी. त्याने कुस्ती मारलेली असे. जिजाचा पैलवान जिंकला की तो त्याला बगलेत हात घालून चेंडूगत अस्मानात उडवी ना आपल्या खांद्यावर उभा करे. त्याची मग तो आखाड्यातून मिरवणूक करी. टाळ्यांचा कडकडाट होई. पुण्याचा पैलवान मात्र खमक्या होता. ही कुस्ती मारायचीच ह्या हिमतीनं त्यानं लंगोट कसला, वरनं रेशमी काचा लावला. 2-3 बैठका मारून त्यानं मांड्यांमध्ये तो काचा चांगलाच घट्ट बसविला. आता कुस्ती करताना त्याच्या काचामध्ये अंकुशाला हात घालता येणार नव्हता. पुण्याचा पैलवान गोरा पण होता. काचा करूनच तो आखाड्यात उतरला. त्यानं दंड मांड्या ठोकल्या. त्याच्या दंड्या मांड्याचा आवाज अंकुशानं ऐकला. त्याच्या कल्पनेपेक्षा तो पैलवान जादा तयारीचाच वाटला. त्या पैलवानासाठी 700 रुपयाचं इनाम कमी असल्याची त्याला जाणीव झाली. काचा केला तरी अंकुशा आखाड्यात उतरेना. तेव्हा आखाड्यातल्या लोकांनी अंकुशाच्या नावाचा पुकारा केला. अंकुशाचं पाय लटपटायला लागलं. पुण्याच्या पैलवानापेक्षा त्याची तब्येत दिसायला मोठी होती.
जिजा संगती हरामाचे खाऊन ती फुगली होती.